नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राची एक वेगळी कहाणी ऐकणार आहोत. ही गोष्ट कुठल्या राजा-राणींची नाही आहे, तर आपल्या पायाखालच्या जमिनीची आहे. ही कहाणी आहे दोन वेगवेगळ्या भूभागांची. एकीकडे आहे विदर्भातील कोट्यावधी वर्षांपूर्वीचा प्राचीन खजिना आणि दुसरीकडे आहे ज्वालामुखीतून तयार झालेलं दख्खनचं पठार. या दोन भागांमध्ये महाराष्ट्राची खनिज संपत्ती नेमकी कशी विभागली गेली आहे याचाच आपण आज सखोल शोध घेणार आहोत. एकदम बरोबर. आपण अनेकदा महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल बोलतो, पण त्याचा भूगोल, विशेषतः भूगर्भ रचना तितकीच आकर्षक आहे. खरंय. कोणत्याही राज्याचं विकासाचं सूत्र कुठेतरी या भूगर्भात दडलेले असतात आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्यात काही भन्नाट क्लुप्त्या सुद्धा आहेत. अच्छा. हो, त्यामुळे हा जरासा कोरडा वाटणारा विषय एकदम सोपा आणि रंजक वाटू लागेल. चला तर मग थेट या खजिन्याच्या शोधात निघूया. सुरुवातीलाच माझ्या नोंदींमध्ये एक धक्कादायक आकडेवारी दिसते. महाराष्ट्रातल्या खनिज संपत्तीचं वितरण प्रचंड असमान आहे. सर्वाधिक संपत्ती विदर्भात आणि त्यानंतर कोकणात. म्हणजे नागपूर विभाग एकटाच तब्बल 60% खनिज संपत्ती घेऊन बसलाय. हो, आणि हेच तर त्या दोन महाराष्ट्रांच्या कहाणीचं मूळ आहे. नागपूर विभागाचा 60% वाटा, त्यानंतर कोकण 20% आणि अमरावती 10%. हे 3 विभाग मिळूनच राज्याची 90% खनिज संपत्ती तयार होते. ह्या उलट जो विशाल दख्खनचा पठारी प्रदेश आहे, म्हणजे मराठवाड्यातील औरंगाबाद विभाग फक्त 5%, पुणे विभाग 3% आणि नाशिक विभाग 2%. तिथे खनिज संपत्ती नावालाच आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जवळजवळ 80% संपत्ती फक्त नागपूर आणि कोकण या 2 विभागांमध्येच आहे. पण असं का? यामागे नक्की काय कारण आहे? याचं उत्तर पृथ्वीच्या कोट्यावधी वर्षांच्या इतिहासात दडलंय. विदर्भाचा जो भाग आहे तो इंडियन शील्ड नावाच्या एका अतिप्राचीन आणि स्थिर भूभागाचा भाग आहे. इंडियन शील्ड? हो. इथे आपल्याला गोंडवाना आणि धारवाड प्रणालीचे खडक आढळतात. हे खडक म्हणजे पृथ्वीच्या इतिहासाची जणू काही जुनी पानं आहेत. आणि ह्याच खडकांमध्ये कोळसा, लोह, मॅग्नीज यांसारखी खनिजं तयार झाली. याउलट उर्वरित महाराष्ट्र जो आहे तो साधारण 6 कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या बॅसॉल्ट खडकाने बनला आहे. अच्छा, म्हणजे हा खडक तसा नवीन आहे? अगदी तसा तरुण आहे आणि त्यात मौल्यवान खनिजांचं प्रमाण खूपच कमी असतं. त्यामुळेच हे इतकं मोठं अंतर दिसतं. वा, म्हणजे विदर्भ म्हणजे महाराष्ट्राचं अँटिक पीस आहे, जिथे खरा खजिना आहे. आणि हा विभागानुसार सर्वात कमी ते सर्वात जास्त असा क्रम लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक सुद्धा आहे, नाको अपाना. नाको अपाना. हो. ना म्हणजे नागपूर, को म्हणजे कोकण, अ म्हणजे अमरावती आणि पाना म्हणजे पुणे आणि नाशिक विभाग. खूपच छान ट्रिक आहे. ह्या एका शब्दात संपूर्ण महाराष्ट्राचं खनिज वितरणाचं भूशास्त्रीय चित्र उभं राहतं. आता आपण एकेका खनिजाबद्दल सविस्तर बोलूया. सुरुवात करूया लोह खनिजापासून. याशिवाय तर कुठलाच उद्योग उभा राहू शकत नाही. आपल्या माहितीनुसार महाराष्ट्रात भारताच्या एकूण साठ्यांच्या 20% लोह खनिज आहे, जे साधारण 260 दशलक्ष टन इतकं प्रचंड आहे. आणि यातही प्रामुख्याने हेमेटाईट प्रकारचं लोह खनिज आढळतं. हो, आणि इथे पुन्हा ते 2 वेगवेगळे महाराष्ट्र समोर येतात. पूर्व विदर्भात म्हणजे चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये लोह खनिज टॅकोमाइट नावाच्या खडकात सापडतं, तर कोकणात ते जांबा खडकात आढळतं. जांबा खडक? हो. आता जांबा खडक म्हणजे काय, तर तो एक प्रकारे निसर्गाचा चमत्कार आहे. कोकणातल्या प्रचंड पावसामुळे मूळ खडकातली सिलिकासारखी खनिजं अक्षरशः धुतली जातात आणि मागे उरतं फक्त लोह आणि ॲल्युमिनियमचं मिश्रण. म्हणूनच जिथे जांबा खडक तिथे लोह खनिज आणि बॉक्साईट हमखास सापडतं. एक मिनिट, तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रात हेमेटाईट जास्त सापडतं, पण माझ्या नोंदींमध्ये लोह खनिजाच्या दर्जानुसार प्रकार दिले आहेत आणि त्यासाठी मॅ-हे-ली-सी अशी एक ट्रिक आहे. त्यानुसार मॅग्नेटाईट हे सर्वोत्तम दर्जाचं आहे. मग आपल्याकडे सर्वोत्तम दर्जाचं लोह खनिज का नाही? यामागे काही भूवैज्ञानिक कारण आहे का? खूप छान प्रश्न विचारला. मॅ-हे-ली-सी ही ट्रिक अगदी बरोबर आहे. मॅ म्हणजे मॅग्नेटाईट, ज्यात 72% लोह असतं आणि ते सर्वोत्तम मानलं जातं. हे म्हणजे हेमेटाईट, ज्यात साधारण 65-70% लोह असतं. ली म्हणजे लिमोनाईट 60% आणि सी म्हणजे सिडेराईट, ज्यात 48% कमी लोह असतं.
तर आपल्याकडे मॅग्नेटाईटचे साठे कमी आहेत कारण त्याच्या निर्मितीसाठी जी विशिष्ट भूगर्भीय प्रक्रिया लागते ती महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये जास्त प्रमाणात झाली. आपल्याकडच्या भूगर्भीय परिस्थितीने हेमेटाईटच्या निर्मितीला जास्त साथ दिली, जे गुणवत्तेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अच्छा, म्हणजे आपल्या जमिनीने आपल्याला जे दिलंय ते हेमेटाईट आहे. आता हे नक्की कुठे कुठे सापडतं? गडचिरोलीतल्या सुरजागडचं नाव प्रामुख्याने दिसते, जिथे सर्वाधिक साठे आहेत. याशिवाय देऊळगाव, भामरागड आणि चंद्रपूरमधल्या लोहारा, असोला, पिंपळगाव या खाणी प्रसिद्ध आहेत. हो, पूर्व विदर्भ हा पट्टा तर लोह खनिजाचं केंद्रच आहे. मी एकदा सुरजागडच्या त्या भागात गेलो होतो. तिथे अक्षरशः जमिनीवर लाल रंगाची माती पसरलेली दिसते. अच्छा, ती नुसती माती नसून कमी दर्जाचं लोह खनिजच असतं. तिथल्या लोकांसाठी ते रोजचं आहे, पण आपल्यासाठी ते भूगर्भात दडलेलं आश्चर्य आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर सोबतच नागपूर, गोंदिया आणि कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही लोह खनिज सापडतं. आणि हे जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा एक मजेशीर ट्रिक आहे. लोखंडाचा नाग चंदूच्या गडावर आणि सिंधूच्या रत्नात सापडला. इथे लोखंड म्हणजे लोह खनिज, नाग म्हणजे नागपूर आणि गोंदिया, चंदू म्हणजे चंद्रपूर, गडा म्हणजे गडचिरोली आणि सिंधू आणि रत्ना म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. ही ट्रिक लक्षात ठेवायला उत्तम आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. काय? या ट्रिकमुळे जिल्हे कळतात, पण तिथल्या खनिजाचा दर्जा नाही. म्हणजे गडचिरोलीतल्या खाणीतून निघणारं हेमेटाईट आणि सिंधुदुर्गातल्या जांभा खडकातून मिळणारं लोह खनिज यांच्या गुणवत्तेत जमीन आसमानाचा फरक असू शकतो. हा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही मगाशी कोकणातल्या जांभा खडकाचा उल्लेख केलात लोह खनिजासाठी. माझ्या नोंदींमध्ये असं दिसतंय की याच खडकात आणखी एक महत्वाचं खनिज सापडतं, ज्यावर आपली संपूर्ण ॲल्युमिनियम इंडस्ट्री अवलंबून आहे. बॉक्साईटबद्दल बोलूया का? नक्कीच. हीच तर भूशास्त्राची गंमत आहे. एकाच प्रकारच्या खडकात एकापेक्षा जास्त खनिजाचे साठे असू शकतात. बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचं मुख्य खनिज आहे. आणि आपण सकाळी ज्या ॲल्युमिनियमचा भांड्यात चहा करतो किंवा ज्या फॉईलमध्ये पोळी गुंडाळतो, बरोबर, त्या सगळ्याचा उगम कुठेतरी कोल्हापूर, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गातल्या बॉक्साईटमध्ये आहे. देशातल्या एकूण साठ्यांपैकी तब्बल 21% साठे महाराष्ट्रात आहेत. आणि साहजिकच हे साठे जांभा खडक असलेल्या प्रदेशातच असणार, म्हणजे कोकण आणि त्याला लागून असलेला पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा. यासाठीचे ट्रिकसुद्धा याच संकल्पनेवर आधारित आहे. जांभाळा कोरासा सिंधूचा बॉक्स. इथे जांभाळा म्हणजे जांभा खडक, बॉक्स म्हणजे बॉक्साईट, को म्हणजे कोल्हापूर जो मुख्य जिल्हा आहे, रा म्हणजे रायगड आणि रत्नागिरी, सा म्हणजे सातारा आणि सांगली आणि सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग. उत्तम. एका वाक्यात खडक, खनिज आणि सर्व प्रमुख जिल्हे समाविष्ट झाले आहेत. आता एका अशा खनिजाकडे येऊया ज्यात महाराष्ट्राचा दबदबा आहे. ते आहे मॅग्नीज. हे सहसा लोह खनिजासोबत आढळतं. पण मला थक्क करणारी गोष्ट ही वाटते की भारतातल्या एकूण मॅग्नीज साठ्यांपैकी तब्बल 40% साठे एकट्या महाराष्ट्रात आहेत. हे खरं आहे का? हो, आणि ही आकडेवारी खूपच महत्त्वाची आहे. याचा अर्थ भारताच्या मेक इन इंडिया आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर महाराष्ट्राच्या भूमीशिवाय ते शक्य नाही. देशात बनणारी प्रत्येक गाडी, प्रत्येक इमारत, प्रत्येक रेल्वे रूळ कुठेतरी नागपूर किंवा भंडाऱ्याच्या मॅंगनीजवर अवलंबून आहे. ही महाराष्ट्राची छुपी ताकद आहे. बापरे. हो, पोलाद बनवताना लोखंडात मॅंगनीज मिसळल्याने त्याला ताकद आणि लवचिकता येते. 40% साठा म्हणजे प्रचंड आहे. यामुळे नागपूर भंडारा पट्ट्यात काही विशिष्ट उद्योग उभे राहिले आहेत का? याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? नक्कीच. या प्रचंड साठ्यांमुळेच या परिसरात फेरो अलॉईज म्हणजेच लोह मिश्र धातू बनवणारे अनेक कारखाने उभे राहिले आहेत. या उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे आणि या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला एक भक्कम आधार मिळाला आहे. आता हे खनिज सापडतं कुठे? तर ते पुन्हा एकदा विदर्भातल्या विशिष्ट खडकांमध्ये. संसर आणि साकोली नावाच्या खडक प्रणालीत हे सापडतं. हे संसर आणि साकोली म्हणजे काय नक्की? प्रचंड दाबामुळे त्याचे खडक बनले, तीच ही सावसर श्रेणी. अच्छा. म्हणूनच यात मॅग्नीज सारखी सागरी खनिज थराथरांमध्ये सापडतात. आणि ही श्रेणी प्रामुख्याने नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांत पसरलेली आहे. म्हणजे पुन्हा नागपूर आणि भंडारा. यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मॅग्नीजचे साठे असल्याचं नोंदींमध्ये म्हटलं आहे. आणि हे 3 जिल्हे लक्षात ठेवण्याची ट्रिक तर सर्वात सोपी आणि मजेशीर आहे. मॅगी खाणारे नाबसिंग. ही ट्रिक तर विसरणं जवळजवळ अशक्य आहे. बरोबर.
मॅगी म्हणजे मॅगनीज, ना म्हणजे नागपूर, भ म्हणजे भंडारा आणि सी म्हणजे सिंधुदुर्ग. आता चुनखडीबद्दल बोलूया. इथे एक विरोधाभास किंवा एक कोडं दिसतंय. आपल्या माहितीनुसार महाराष्ट्रात भारताच्या एकूण चुनखडी साठ्यांपैकी 9% साठे आहेत, जे प्रमाण खूप चांगलं आहे. पण उत्पादनाचा विचार केला तर ते फक्त 2% आहे. साठे भरपूर पण उत्पादन कमी, असं का? हे जरा विचित्र वाटतंय. नाही, हा खूप महत्वाचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे. यामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत. चुनखडीचे साठे प्रामुख्याने विंध्यन खडकात आढळतात. महाराष्ट्रात हे खडक यवतमाळ आणि चंद्रपूरच्या काही भागांत आहेत. पहिलं कारण, हे साठे ज्या ठिकाणी आहेत ते भाग अनेकदा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील किंवा घनदाट वनक्षेत्रात येतात. त्यामुळे तिथे खाणकाम करण्यावर कायदेशीर आणि पर्यावरणीय मर्यादा येतात. बरोबर. दुसरं कारण, तिथल्या चुनखडीची गुणवत्ता. सिमेंट किंवा पोलाद उद्योगाला जशी उच्च दर्जाची चुनखडी लागते तशी ती थेट वापरण्यायोग्य नसेल तर त्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाढतो आणि ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे साठे असूनही उत्पादन कमी होतं. अच्छा, म्हणजे उपलब्धता आणि व्यवहार्यता यात मोठं अंतर आहे. चुनखडीचे प्रमुख जिल्हे लक्षात ठेवायची ट्रिक आहे. यवतमाळच्या चंदूने नानाला गडावर चुना लावला. यावरून असं दिसतंय की यवतमाळ जिल्हा यात आघाडीवर आहे. अगदी बरोबर. यवतमाळ जिल्हा चुनखडीच्या साठ्यांमध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर चंदू म्हणजे चंद्रपूर, नाना म्हणजे नागपूर आणि नांदेड, आणि गडावर म्हणजे गडचिरोली. या जिल्ह्यांमध्ये चुनखडीचे साठे प्रामुख्याने आढळतात. याच मुद्द्याला धरून आपण शेवटच्या खनिजाकडे येऊया, क्रोमाइट. याचा उपयोग मौल्यवान खड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी होतो असं माझ्या नोंदींमध्ये आहे. महाराष्ट्रात भारताच्या एकूण साठ्यांपैकी 10% साठे आहेत. क्रोमाइटचा हा उपयोग मर्यादित आहे. त्याचं खरं आणि सर्वात मोठं महत्त्व आहे पोलाद उद्योगात. क्रोमाइट हे क्रोमियम या धातूचं मुख्य खनिज आहे आणि लोखंडात थोडं जरी क्रोमियम मिसळलं की ते गंजत नाही. स्टेनलेस स्टील. अगदी. आपण जे स्टेनलेस स्टील वापरतो ते क्रोमियममुळेच शक्य होतं. म्हणून बघा, स्टील बनवणाऱ्या कंपन्यांसाठी क्रोमाइटशिवाय पर्यायच नाही. ते नसेल तर स्टेनलेस स्टील बनणारच नाही. ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. आता याची जिल्हे पाहूया. ट्रिक आहे, क्रोम उघडताच भासीनाद सुरू झाला. क्रोम म्हणजे क्रोमाइट, भा म्हणजे भंडारा, सी म्हणजे सिंधुदुर्ग, ना म्हणजे नागपूर आणि च म्हणजे चंद्रपूर. थांबा, इथे एक गोष्ट माझ्या प्रकर्षानं लक्षात आली. नागपूर, चंद्रपूर, भंडारा ही 3 नावं जवळजवळ प्रत्येक खनिजाच्या यादीत आहेत. म्हणजे हा पट्टा म्हणजे जणू काही खनिजांचं शॉपिंग मॉल आहे. तुमचं निरीक्षण एकदम अचूक आहे. या संपूर्ण चर्चेतून आपण पुन्हा त्याच गोष्टीकडे येतो, 2 महाराष्ट्रांची कहाणी. पूर्व विदर्भातला हा जो भूभाग आहे, ज्यात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे येतात, तो खनिज संपत्तीने अक्षरशः ओतप्रोत भरलेला आहे. इथे देशाच्या 20% लोह खनिजाचे साठे आहेत, 40% मॅग्नीज आहे, 9% चुनखडी आहे, 10% क्रोमाइट आहे आणि देशातील सर्वाधिक कोळशाचे साठे सुद्धा याच पट्ट्यात आहेत. खरे. त्यामुळेच या प्रदेशाला महाराष्ट्राचे खनिज कोठार असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. खरंच. आजच्या चर्चेचा समारोप करताना एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट झाली आहे की विदर्भ आणि विशेषतः नागपूर विभाग हा महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीचा खरा खजिना आहे. आपण लोह खनिज, बॉक्साईट, मॅग्नीज, चुनखडी आणि क्रोमाइट या महत्त्वाच्या खनिजांची माहिती घेतली आणि ती लक्षात ठेवण्यासाठी काही मजेशीर क्लुप्त्याही पाहिल्या. करण्यासारखा प्रश्न म्हणजे या खनिजांचं उत्खनन आणि पर्यावरण संवर्धन यांमधलं संतुलन कसं साधायचं. कारण एकीकडे गडचिरोली आणि चंद्रपूरसारखे जे जिल्हे खनिजांनी समृद्ध आहेत, तेच जिल्हे दुसरीकडे घनदाट जंगलांनी, समृद्ध जैवविविधतेने आणि प्राचीन आदिवासी संस्कृतीनेही तितकेच समृद्ध आहेत. मग या नैसर्गिक संपत्तीचा उपयोग राज्याच्या आर्थिक विकासासाठी करत असताना तिथल्या पर्यावरणाचं आणि स्थानिक समाजाच्या हक्कांचं संरक्षण कसं करायचं, हा एक खूप मोठा आणि भविष्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला